तर सावलीतून बसा. सारखं पुढं या. पुढं तुम्ही पण थोडं पुढं सारखं म्हणजे पाठीमागच्यांना ऊन लागणार नाही. सारखं पुढं वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग ते हाती तुका मने बळी तोची एक भूमंडळी विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा वैष्णवांची लक्षणे सांगणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगातून तुकोबाराय सांगतात हे वैष्णव कसे आहेत तर ते वीर आहेत, शूर आहेत. तर या वीरांच्या कळी काळ हा पाया पडतो. तर हे वीर करतात काय? करती घोष जय जयकार. ते सतत देवाचं नामस्मरण करतात. त्यामुळे काय होतं तर दोषाचे
डोंगर जळून जातात. मग या वीरांच्या हातात कोणते शस्त्र आहे? तर क्षमा, दया, शांती हे न तुटणारे बाण या वीरांच्या हातात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे वीर या भूतलावर ते एकच आहेत. तुका म्हणे बळी तोची एक भूमंडळी. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पाचा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. आज या ठिकाणी कीर्तेश्वराच्या पावनभूमीमध्ये आणि भीमा नदीच्या कुशीत असलेलं आपलं हे गाव, या गावात कैलासवासी सुमनताई निवृत्ती खाटवडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहे. या सुमनताईंना सुमन नावाने कोणी गावात ओळखतच नव्हतं. यांना सगळेजण मम्मी म्हणायचे, कारण मम्मी म्हणले की सर्वांच्या लक्षात येतं. ज्या वेळेस मला ही कीर्तन रूपी सेवा मिळाली त्यावेळेस मला या मम्मींबद्दल गावातील खूप महिलांनी काय काय सांगितलं. त्या किती उदार होत्या, किती प्रेमळ होत्या हे त्यांनी मला सांगितलं. ज्यावेळेस त्यांच्या शेतात कामगार मजूर येत असत त्यावेळेस त्या मम्मी स्वतःच्या हाताने गरम गरम भाजी भाकरी करून त्या कामगारांना घेऊन येत असत. कधी एखादी महिला उशिरा कामाला आली तरी तिच्यावर ओरडत नसेल, किंवा एखादीला लवकर कामावरून जायचं असेल तरी कधी काय म्हणत नव्हते. एवढ्या त्या प्रेमळ आणि उदार होत्या. त्यांनी जसं या गावात त्यांनी कार्य केलं त्याप्रमाणेच त्या मुंबईमध्ये असताना देखील त्या तिथं असणाऱ्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्या नवीन काही नवरी किंवा नवीन तरुण मुली यांना दिवाळीचा फराळ येत नसत, माझ्यासारख्याच अडाणी असतील, त्याच्यामुळे त्यांना स्वयंपाक पाणी येत नव्हता. मम्मी त्यांना स्वतः शिकवत असत. फराळ बेसन कसं भाजायचं यापासून लाडू कसे करायचे यापर्यंत त्या मम्मी शिकवत होत्या. इतक्या या मम्मी प्रेमळ आणि उदार होत्या. त्यांचं नावच काय होतं तर सुमन. सुमन म्हणजे फुल. फुलाचं काय काम असतं तर सुगंध दरवळणं. तर या मम्मींनी या गावात जसा सुगंध दरवळला त्याचप्रमाणे त्यांनी मुंबईतही त्यांचा सुगंध दरवळला होता. अशा या मम्मी आणि यांचा आज हे प्रथम वर्षात, त्यामुळे आपण सर्वजण इथं एकत्र जमलेलो आहे. आणि त्यांचे सुपुत्र तर असे म्हणतात की माझी आई ही साधू होऊन गेली. आज मी ज्या काही पदावर आहे, ज्या काही उंचीवर आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच आहे. अशा या मम्मी, त्यांचं आज हे वर्ष श्राद्ध. आणि आज मला या कीर्तन रूपी सेवेला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील 2 नामवंत कलाकार आळंदी येथून आलेले आहेत. हभप नवनाथ महाराज काकडे, त्याचप्रमाणे हनुमंत महाराज मिटकर हे 2 नामवंत कलाकार आळंदीवरून आलेले आहेत. मी तर समजेल की मला हा आज माऊलींचा आशीर्वादच आहे, कारण हे दोन्ही कलाकार माऊलींच्या दरबारात राहतात. त्यामुळे आज या कीर्तनासाठी मला माऊलींचाच आशीर्वाद यांच्या रूपाने मिळाला आहे. त्याचप्रमाणे मला पक्वाजावर साथ करतात सागरजी महाराज नवले. त्याचप्रमाणे आमचे कीर्तेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज मंडळी, छोटे छोटे महाराज हेही इथं उपस्थित आहेत. त्याप्रमाणे तुम्ही सर्व श्रोते वर्ग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माईक सिस्टीम, देवा महाराज सुतार यांची सिस्टीम सगळ्यात भारी आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. कीर्तेश्वराच्या पांडुरंगाच्या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. आता वर्ष श्राद्ध, आधी वर्ष श्राद्ध म्हणजे काय हे कळलं पाहिजे. या वर्ष श्राद्ध या शब्दात त्याची व्याख्या आहे. श्रद्धेने केलं जातं ते वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे, कारण हे आपल्या 16 संस्कारापैकी एक आहे. या दिवशी हा आत्मा मुक्त होत असतो, म्हणजे आत्मा मुक्ती दिन म्हणून वर्ष श्राद्ध हे केलं जातं. आणि हे आज एका आईचं वर्ष श्राद्ध आहे. तसे या गावात माझं वर्ष श्राद्धाचं लॉकडाऊन नंतरचं हे 3रं कीर्तन आहे. तुम्ही वर्ष श्राद्धाची माहिती या अगोदरही
खूप ऐकली आहे. त्यामुळे आपण जास्त या वर्षश्राद्धाबद्दल न बोलता आज आपण आईचं वर्षश्राद्ध आहे त्यामुळे आईबद्दल बोलू. कारण ऐकणाऱ्यांमध्ये असे अनेक लोक असतात की त्यांना वाटतं वर्षश्राद्ध आहे तर वर्षश्राद्धाबद्दल बोलावं, आईचं आहे तर आईबद्दल सांगावं, काहींना वाटतं अभंग सोडवावा. पण अभंग सोडवणारे आपण कोण? ज्या अभंगाने आपल्याला सोडवलं, ज्यांनी आपल्याला या संसार सागरातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, ते अभंग सोडणारे आपण कोण? अभंगांनी तर आपल्याला सोडवलंय, आपण फक्त अभंगावर बोलू शकतो. म्हणून आज या वर्षश्राद्धाबद्दल एवढीच माहिती सांगते की हा आत्ममुक्तीचा दिवस आहे. ज्यावेळेस नैवेद्य दाखवला जाईल त्यावेळेस या मम्मींचा आत्मा मुक्त होऊन तो दुसऱ्या योनीत प्रवेश करेल. विठ्ठल आई काय असते? आईचे आपल्यावर किती प्रकारचे उपकार असतात? आईचे आपल्यावर 5 प्रकारचे उपकार असतात. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आज मी पण इथं जे आहे ना ते फक्त माझ्या आईमुळेच आहे. कारण माझ्या आईने जर माझ्यावर हे संस्कार केले नसते, हा मार्ग दाखवला नसता, तर मी पण इथं नसते. खूप आईचे उपकार आहे. पहिला उपकार म्हणजे तिने आपल्याला तिच्या गर्भात स्थान दिलं, जागा दिली, हा आईचा पहिला उपकार आहे. बघा, एखादा व्यक्ती नोकरीसाठी व्यवसायासाठी दुसऱ्या गावात राहायला जातो. गावात राहायला गेल्यानंतर त्याची काय त्या गावात ओळख नसते. तिथं गेल्यानंतर तो पहिली व्यवस्था कशाची पाहतो? तर राहण्याची. तिथं गेल्यानंतर तो जागा शोधतो. कशासाठी? तर राहण्यासाठी. त्या व्यक्तीला एक व्यक्ती भेटतो त्या गावातलाच. तो माणूस त्याला म्हणतो की दादा मला रूम भाड्याने पाहिजे, मला मिळेल का? तो व्यक्ती म्हणतो माझ्याकडे रूम आहे, मी देईल, पण 3000 रुपये भाडं पडेल. तो व्यक्ती म्हणतो चालल, मी 3000 रुपये भाडं द्यायला तयार आहे, पण मला राहण्यासाठी खोली द्या. हा माणूस त्याच्या खोलीत 3 वर्ष राहतो. 3 वर्ष राहिल्यानंतर तो त्याच गावात स्वतःचा गुंठा घेतो, घर बांधतो आणि त्या घराची वास्तू शांती ठेवतो. आणि वास्तू शांतीला लोक आल्यानंतर लोक म्हणतातच, कारण लोक तोंडावर खूप गोड गोड बोलत असतात. आल्यावर म्हणतात खूप छान झालं, तुमची खूप प्रगती झाली, असं लोक म्हणतात. त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो? अहो, मी ज्यावेळेस या गावात आलतो ना त्यावेळेस मला इथं पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. ज्याने मला जागा दिली ना तो खरंच हो देव माणूस आहे, हो देव माणूस आहे. हात जोडून तो लोकांना सांगत असतो की या देव माणसाने जर मला जागा दिली नसती ना तर मी आज इथपर्यंत नसतो. म्हणजे बघा, आपण त्या व्यक्तीकडून भाडं घेतलं, त्याला तो व्यक्ती काय म्हणतो? तर देव. मग आईने आपल्याकडून किती भाडं घेतलं? आईने आपण या सृष्टीवर येताना तिच्या गर्भात जागा दिली, त्यावेळेस तिने आपल्याला कधी भाडं मागितलं का? म्हणून तिने जे आपल्या गर्भात आपल्याला जागा दिली, ह्या आईचा पहिला उपकार. विठ्ठल आईचा दुसरा उपकार म्हणजे प्राणदान. आईने आपल्याला प्राण दिला. बघा, एका बाईचे 3 जन्म होतात. पहिला जन्म म्हणजे तिचा स्वतःचा, दुसरा जन्म म्हणजे तिचा विवाह. आता विवाह कसा काय दुसरा जन्म? कारण ती ज्या घरात जाणार असते, ज्या गावात जाणार असते, तिथली काही माहिती तिला असते. त्या लोकांचे स्वभाव, त्या गावातल्या रूढी परंपरा फार वेगळ्या असतात. त्यानुसार तिला स्वतःच्यात बदल करावा लागतो. त्यानुसार स्वतःवरचं मन मारून तिला त्या घरात राहावं लागतं. म्हणजे हा स्त्रीचा दुसरा जन्म झाला ना, त्याप्रमाणे तिचा तिसरा जन्म म्हणजे बाळांतपण. आता बाळांत या शब्दाचा जर विग्रह केला तर बाळ अधिक अंत म्हणजे बाळांत. या बाळांतपणात एकतर बाळ तरी जन्माला येतं किंवा त्या स्त्रीचा अंत तरी होत असतो. या क्रिटिकल अवस्थेमध्ये जेव्हा एखादी बाई बाळांतपणाच्या क्रिटिकल अवस्थेमध्ये असते त्यावेळेस डॉक्टर त्या बाईच्या नवऱ्याला म्हणतात की आम्ही या दोघांपैकी बाळ किंवा आई या एकालाच वाचू शकतो. त्यावेळेस तो नवरा थोडा
काही विलंब न करता म्हणतो की काही करा डॉक्टर, पण माझी बायको वाचली पाहिजे, माझी बायको वाचली पाहिजे. त्यावेळेस तिथे सासू सासरे असतात, ते म्हणतात की आमची सुनबाई वाचली पाहिजे. अशा अवस्थेमध्ये त्या मुलीचे आई वडील तिथे असतात, ते म्हणतात की आमची मुलगी वाचली पाहिजे. परंतु दवाखान्याची बेडवर असते ना, ती म्हणते डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही होऊ द्या हो, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे, माझं लेकरू वाचलं पाहिजे. ती काय म्हणते की माझ्या जीवाचं काही होऊ द्या, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. एवढं फक्त आईच करू शकते. आई हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित हे फक्त आईलाच कळत असतं. एवढी ह्या आईचे आपल्या एवढे उपकार आहेत. आता तर बाळ पोटात असताना बाईच्या 4-4, 5-5 सोनोग्राफी केल्या जातात. परंतु किती डबल एमडी डॉक्टर असू द्या, ज्यावेळेस 7व्या महिन्यातली सोनोग्राफी होते त्यावेळेस डॉक्टर सांगतात की बाळाचे ठोके व्यवस्थित पडत आहे, काळजी करायचं काही कारण नाही. परंतु तुम्ही हा प्रश्न कधी डॉक्टरांना विचारलाय का? बाळाचे ठोके व्यवस्थित पडतात, परंतु विज्ञान असं सांगतं की जोपर्यंत आपण ऑक्सिजन घेत नाही तोपर्यंत ठोके पडत नाही. मग या बाळाला ऑक्सिजन जातो कुठून? तर डॉक्टर सांगतील की आई जो श्वास घेते ना त्यातला निम्मा श्वास ती आपल्या बाळाला देत असते. त्यामुळे बाळाचे ठोके उदरात असतानाही व्यवस्थित पडत असतात. हा आईचा आपल्यावर असणारा मोठा उपकार म्हणजे प्राणदान. आईने आपल्यावर केलेला तिसरा उपकार म्हणजे रक्तदान. बघा, आता रक्तदान शिबिर खूप होत असतात, पण रक्तदान कोणाला केलं जातं सांगा महाराज? तुम्ही रक्तदान कधी केलंय का? रक्तदान आपण कोणाला करतो? ज्याच्या शरीरात पहिलंच रक्त आहे त्यालाच आपण रक्त देऊ शकतो. शिवाय त्याचा ब्लड ग्रुप आपला ब्लड ग्रुप एक आला तरच आपण रक्त देऊ शकतो, बरोबर ना? मग त्या बाळाचं रक्त कधी कधी वेगळं निघतं, आईचा ब्लड ग्रुप वेगळा निघतो. मग कसं काय? बाळ जन्माला येताना तर त्याच्यात रक्त असतं का? मग रक्त देण्याचं कार्य कोण करतं? तर आई करते. हा झाला आईचा तिसरा उपकार म्हणजे रक्तदान. विठ्ठल आईने केलेला चौथा उपकार म्हणजे अस्थिदान. बघा, आता काही गुडघे दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात, त्यावेळी डॉक्टर काय म्हणतात? प्रोटीन कमी पडलं, प्रोटीनच्या गोळ्या चालू करा, बरोबर ना? मग हे बाळ जन्माला येताना आल्यानंतर आई आपल्या दूध बाळाला पाजत असते. त्या दुधातून त्या बाळाला प्रोटीन मिळत असतं, म्हणून तर बाळाचे हाडं मजबूत झालेली असतात. मग हाडं देण्याचं दणकट करण्याचं कार्य कोण करतं? तर आई करते. आई स्वतःच्या रक्ताचं पाणी करते आणि बाळासाठी ती कष्ट करत असते. हाडं मजबूत करण्याचं काम त्या आईमुळे होत असतं. हा आईचा चौथा उपकार म्हणजे अस्थिदान. आणि आईचा पाचवा उपकार म्हणजे लज्जादान. बाई प्रत्येक वेळी आपल्या स्वतःचं रक्षण करत असते, पण ती कधी लाजत असते. परंतु बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला भूक लागली की ती विचार करत नाही की मी लग्नात बसले की वास्तुशांतीत आहे का 4 माणसात आहे. बाळाला भूक लागली की ती दूध पाजण्याचं काम करत असते. मग बाळासाठी ती स्वतःची लज्जाही विसरते. म्हणजे लज्जादान हे 5वं दान आईने आपल्यावर केलं आहे. असे अनेक प्रकारचे उपकार आपल्यावर आईने केले.
गेलेले आहेत. मग आईने आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय, भगवंताने आपल्याला एवढा मस्त देह दिलाय, तर हा देह नशेच्या आहारी कशाला घालवायला पाहिजे? ज्या आईने रक्ताचं पाणी करून आपल्याला घडवलं, जर तो व्यसनांच्या आहारी गेला, दारूच्या गुटख्याच्या नजर आहारी गेला, तर या देहाचं मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर देह देण्यासाठी आईला किती कष्ट पडले. शिवाय त्या आईने आपल्याला कधी भाडं मागितलं नाही किंवा कधी काही बोलली नाही. मग त्या आईचे आपल्यावर एवढे उपकार असताना आपण कशाला त्या व्यसनांच्या आहारी गेलं पाहिजे? आई माझी या दोन कलाकारांसाठी जोराने टाळ्या वाजवा. आई तुझ्या मूर्तीवर मुक्त नाही होऊ शकत. त्यामुळं आज इथं तरुण पिढी नाहीये, परंतु तरी सांगते की नशाच्या आहारी जाऊ नका, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. नशा करायचीच असेल ना, नशा करायचीच असेल ना तर कष्टाची करा. नशा करायचीच असेल ना तर कष्टाची करा. आजार झाला तर यशाचाच होईल, यशाचाच होईल, यशाचाच होईल. म्हणून नशा करून आजारी पडण्यापेक्षा कष्टाची नशा करा, तर तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचता. आपल्यावर आईचे खूप उपकार आहेत, त्यामुळे आईच्या उपकारातून आपण कधी मुक्त नाही होऊ शकत. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई या शब्दातच दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून तर देवाने आईची निर्मिती केली आहे. विठ्ठल विठ्ठल.
अभंगाकडे वळू. तुकोबाराय या अभंगातून वैष्णवांची लक्षणं सांगतात. आता लक्षणं ही दोन प्रकारची आहेत, बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बाह्य लक्षणं कोणती, तर गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळी बुक्का गोपीचंदवटी ही वारकऱ्याची बाह्य लक्षण आहे. आता माळ घालायची म्हटलं तर लोक नको म्हणतात आणि काहींना वाटतं की फक्त नॉनव्हेज बंद करावं, दारू सोडावी म्हणूनच गळ्यात तुळशीची माळ घालतात. तर असं नाही, माळ का घातली पाहिजे एक उदाहरण सांगते. बघा, एखादी मुलगी लग्न करून लग्नामध्ये तिला काय घातलं जातं, मंगळसूत्र आणि टिकली. त्यावेळेस पासून ज्या मुलाच्या नावाने तिने मंगळसूत्र घातलं, टिकली लावली, त्यावेळेस पासून तिची जबाबदारी कोणावर पडते, तर तिच्या नवऱ्यावर. म्हणजे तिच्या वडिलांची जबाबदारी संपते आणि तिच्या नवऱ्यावर पडते. लग्न झाल्यानंतर ती जर दुसऱ्या दिवशीच म्हणाली किंवा मीच जर सागर महाराजांना म्हणलं मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही, टिकली लावणार नाही, ते काय म्हणतात, बॅग भर आणि उरळी कांचन घाट. मला सांभाळतील का? तेच काय, पण कुठलेही पुरुष सांभाळतील का बायकोला? कारण तू जर घालत नसशील माझ्या नावाचं मंगळसूत्र, कपाळी कुंकू लावत नसशील माझ्या नावाचं, तर तो व्यक्ती तुम्हाला कसा सांभाळेल? आपण फक्त काय केलं, महिलांनी त्यांच्या नावाचं गळ्यात घातलं, कपाळाला लावलं, तर आपली जबाबदारी त्यांच्यावर पडली. आपल्याला आपण काय घरात बसून नुसतं सांगतो आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आणून द्यायचं काम कोणाला? लग्न झाल्यावर म्हणतात ना आणा माग लागतो, त्याप्रमाणे आणा हा पुरुष मंडळींच्या माग लागतो. आपण मात्र आईट मध्ये नुसतं ऑर्डर सोडायची. मग का? तर आपण त्यांच्या नावाचं गळ्यात घातले म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावर. जर आपण पांडुरंगाच्या नावाची माळ आपल्या गळ्यात घातली, त्याच्या नावाचा बुक्का गोपीचंद आपल्या कपाळाला लावला, तर आपली जबाबदारी त्याच्यावर पडेल ना. हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताला तुळस अतिप्रिय आहे, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसी प्रीत करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदितसे. देवाला अतिशय तुळस आणि बुक्का आवडत असतं. आपण जर देवाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यात घातली तर आपली जबाबदारी त्या भगवंतावर पडते ना. आपल्याला काळजी करायचं काही कारणच नाही, पण विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. निष्ठा निष्ठी नको. आपण जर विश्वासाने निष्ठेने ही भगवंताची माळ गळ्यात घातली तर आपण निवांत झालो. कारण वाहू हा संसार देवापायी, कारण देव काळजी करायला समर्थ आहे. त्यामुळं तुळशीची माळ गळ्यात घाला, कपाळी गोपीचंद टिळा लावा, कारण हे भगवंताला आवडतं. म्हणून गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, कारण तुळशी सारखं पवित्र काही नाही. ही माळ आणि गोपीचंद टिळा ही बाह्य लक्षण आहे, परंतु ज्ञानोबारायांना ही लक्षणं सोडून अंतर्लक्षणं महत्वाची वाटतात. मग वारकऱ्याचे अंतर्लक्षण कोणतं आहे तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. वीर
काय म्हणतात की अंतर्लक्षण असणारे हे वीर आहे, हे शूर आहेत. आता वीर म्हणजे काय? की जो युद्धामध्ये दुसऱ्या सैन्याचा पराभव करून येतो, यश प्राप्त करतो, त्याला वीर म्हटलं जातं. आता रामायणातही एक वीर होऊन गेले आणि महाभारतातही एक वीर होऊन गेले. रामायणातले वीर म्हणजे हनुमंतराय आणि महाभारतातले वीर हे अर्जुन. रामायणामध्ये 5 वीर सांगितलेले आहेत. त्यागवीरो, दयावीरो, विद्यावीरो, विचक्षण, पराक्रम, महावीरो, धर्मवीर, सुदक्षित. रामायणात 5 प्रकारचे वीर सांगितलेले आहेत. त्यागवीर, दयावीर, महावीर, धर्मवीर आणि विद्यावीर. आणि हे सगळे गुण प्रभू रामचंद्रांच्या अंगी असल्यामुळे त्यांना रघुवीर म्हटलं जातं. विठ्ठल. त्यागवीर. आता त्यागवीरामध्ये कोणाचा नंबर लागतो तर बळीराजा. बळीराजा हा त्यागवीर म्हणून प्रसिद्ध आहे, कारण बळीराजा इतकं त्याग कोणी केलं नाही. कारण भगवंताने त्यांना पाताळात घातलं. तुकोबा राय म्हणतात की बळीराजा सर्वस्वी उदार, बळीराजा सर्वस्वी उदार, तेने उभारीले कर, करोनी काहार पाताळी घातला. म्हणून बळीराजा हे त्यागवीर आहे. दुसरे वीर म्हणजे दयावीर. आता दयावीर कोण आहे तर शिबीराजा. शिबीराजा हा चक्रवर्ती राजा होता. ते फार दयाळू होते. या शिबीराजाची परीक्षा पाहण्यासाठी इंद्रदेव आणि अग्निदेव म्हणतात की यांची परीक्षाच घ्यायची. मग इंद्रदेव काय म्हणतात, मी बनतो ससाना, अग्निदेव तुम्ही बना कबूतर. मग आता कबुतराच्या पाठीमागे ससाना लागतो. हे कबूतर काय करतं तर शिबीराजा जिथे बसलेले असतात त्यांच्या मांडीवर जाऊन बसतं. ससाना तिथं पोचतो. आता शिबीराजा म्हणतात हा कबूतर माझ्या आश्रयाला आला आहे, त्याच्यामुळे याचं प्राण, याचा जीव आपण वाचवलाच पाहिजे. त्यामुळेच ते त्या कबुतराला आपल्या जवळ घेतात. तिथं ससाना येतो. ससाना ते शिबीराजांना म्हणतो की हे माझं खाद्य आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. आता बघा विषयाने विषय आलाय म्हणून सांगते. आता हे खाद्य मांसाहार हे पक्ष्यांचं आहे, प्राण्यांचं आहे, परंतु आजकाल लोकच त्याच्या खूप मागे लागले. त्यात आमचं गाव तर 1 नंबरलाच आहे. नॉनव्हेज खाण्यात आमचं गाव 1 नंबरला आहे. विठ्ठल विठ्ठल. तिथं ससानाच्या पाठीमाग, कबुतराच्या पाठीमाग ससाना येतो. आता तिथं ससाना त्या शिबीराजांना म्हणतो हे माझं खाद्य आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. शिबीराजा म्हणतो नाही, हा माझ्या आश्रयाला आलाय ना, मी याचा प्राणच वाचवणार. मग तो ससाना म्हणतो चालतंय, तुम्हाला त्याला सोडायचं नाही ना, मग एक काम करा. शिबीराजा म्हणले काय, त्या कबुतराचं जितकं वजन भरल, जितकं मांस त्याचं पडेल, तितकं मांस तुम्ही तुमच्या शरीरातलं काढून द्यायचं. शिबीराजा म्हणतात चालेल. मग एका पारड्यात कबुतराला ठेवलं जातं आणि एका पारड्यात स्वतः शिबीराजा स्वतःचं मांस काढून त्या पारड्यात टाकत असतात. ते मग आपला पाय कापतात, मांडी कापतात, त्यात मांस टाकतात. पण कबुतराच्या मांसाची, शिबीराजाच्या मांसाची काही बरोबरी होत नव्हती. मग त्यावेळेस ते स्वतःच शरीराचे तुकडे करून टाकतात, तर ही काही बरोबरी होईना. हे पाहिल्यानंतर इंद्रदेव आणि अग्निदेव त्या रूपात येतात आणि सांगतात की आम्ही तुमची परीक्षा, तुम्ही किती दयाळू आहे हे पाहण्यासाठी हे काम केलं. म्हणजे शिबीराजा किती दयाळू होते. म्हणून दयावीर कोण तर शिबीराजा. विठ्ठल तुकोबा राय म्हणतात राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू उदारू भूती. म्हणजे सगळ्यात दयाळू कोण तर शिबीराजा. तिसरे वीर रामायणात सांगितलेले आहेत ते म्हणजे विद्यावीर. विद्यावीरांमध्ये राजा जनकांचा नंबर लागतो.
जनक राजांचे गुरु याज्ञवल्क्य हे त्यांचे गुरु. त्यावेळेस हे प्रवचन कीर्तन होत असे. त्यांचे गुरु जेव्हा प्रवचन चालू करत असे, परंतु जोपर्यंत जनक राजा प्रवचनाला येत नाही तोपर्यंत त्यांचे गुरु प्रवचन चालू करत नसत. त्यावेळेस अनेक शिष्य मंडळी असतात, ते म्हणतात की हे गुरु तो राजा आहे ना म्हणून त्यांच्यासाठी थांबतात. आपण एक दिवशी उशीर आलो तरी आपल्यासाठी काही थांबत नाही. ह्यांच्यात काहीतरी घोडमंगल दिसतंय. मग राजासाठीच का थांबतात? कारण ते राजा आहेत. ही चर्चा गुरूंना समजते. ते म्हणतात असं आहे का? मग जनक राजा किती निष्ठावंत शिष्य आहे हे त्यांच्या गुरूंना दाखवायचं असतं. मग ते काय करतात? जनक राजा येतात, प्रवचन चालू होतं. प्रवचन चालू झाल्यानंतर ते गुरु आपल्या योग मायेने त्या प्रवचन कक्षेला आग लावतात. आग लागल्यानंतर तिथं एकही शिष्य थांबत नाही. सगळे पळून जातात. आता आग लागल्यावर कोण थांबल का? जो तो फक्त स्वतःच्या जीवाचा विचार करतो. गुरूंचं काय होईल त्याचं काही देणं घेणं नाही. जे ते उठले आणि पळून गेले. त्यावेळेस फक्त जनक राजा एकटेच तिथं प्रवचन ऐकत असतात. आणि त्यावेळी त्यांचा एक पाय जळत असतो. आग त्यांच्या जवळ आलेली असते. त्यावेळेस त्यांचे गुरु म्हणतात, अरे जनक, तुझा पाय अग्नीत जळत आहे. त्यावेळेस जनक राजा त्यांच्या गुरूंना सांगतात, तुम्ही तर रोज प्रवचनातून सांगता ना की हा देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे. मग मी कशाला याच्याकडे लक्ष देऊ? नाशिवंत देह आणि हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. त्यावेळेस जनक राजा एक निष्ठेने ते प्रवचन ऐकत असतात. त्यांना आग लागली, त्यांचा एक पाय जळाला हे सुद्धा त्यांना कळालं नाही. आणि हे शिष्य मंडळी बाहेरून बघतात, एवढी आग लागली तरी जनक राजा आणि गुरु आतमध्येच आहे. त्यावेळेस त्यांना जनक राजांचा अधिकार समजतो की जनक राजा किती विद्यावीर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे राज्य करीतसे जनक, तुका म्हणे राज्य करीतसे जनक, अग्नी माझी एक पाय जळे. असे आमचे जनक राजा होऊन गेले. ते विद्यावीर होते. विठ्ठल विठ्ठल. पुढचे वीर म्हणजे महावीर. आता महावीर कोणाला म्हटलं जातं तर यामध्ये अर्जुनाचा नंबर लागतो. कारण एकट्या अर्जुनाने विराट राजाकडे असताना 11 महावीर अक्षनींचा पराभव केला होता. म्हणून अर्जुन हे महावीर आहे. महाभारताच्या युद्धाच्या वेळी, युद्धाच्या अगोदर एक दुर्योधनाने सभा घेतली. आता सभा घ्यायचं काम हे काय आत्ताच चालू आहे का? इलेक्शन आली की घे सभा, घ्या मिटिंगी, हे पहिल्यापासूनच आलेलं आहे. हे महाभारतातूनच आलेलं आहे. त्यावेळेस दुर्योधन राजा सभा घेतो. त्यामध्ये पितामह, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, अश्वत्थामा यांना बोलवलं जातं. आता जसं मोठ्या मोठ्या नेत्यांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन मिटिंग घेतली जाते, सभा घेतली जाते, त्याप्रमाणे त्यांनी सभा बोलावली. त्यामुळे त्यावेळी दुर्योधन मग पितामहांना म्हणतात, पितामह, तुमची ताकद किती आहे? तुम्ही किती दिवसात पांडवांना संपवताल? पितामह म्हणतात, आता तुम्ही सगळी सूत्र माझ्याच हातात दिली ना, मी 1 महिन्यात पांडवांचा खात्मा करतो. त्यानंतर ते कृपाचार्यांकडे जातात. त्यांना म्हणतात, तुमची ताकद किती आहे? ते म्हणतात, मीही 1 महिन्यात पांडवांना संपवतो. नंतर दुर्योधन हा त्यांच्या मित्राकडे, अश्वत्थामाकडे जातात आणि म्हणतात, मित्रा, तुझ्यात किती ताकद आहे? तू किती दिवसात संपवशील पांडवांना? तो म्हणतो, मी लय झालं 15 दिवसात त्यांना संपवल.
त्यानंतर दुर्योधन कर्णाकडे जातो. कर्णाकडे गेल्यानंतर म्हणतो की तुझ्यात किती ताकद आहे, तू किती दिवसात पांडवांना संपवशील. कर्ण म्हणतो जर सगळी सूत्र माझ्या ताब्यात दिली तर मी 6 दिवसात पांडवांना संपवतो. आणि त्यावेळी जसं आत्ता या पक्षातला माणूस त्या पक्षात जाऊन काय चमचेगिरी करण्याचं काम करतो, तसंच महाभारतात होतं. त्यातला एक माणूस गेला भगवंत श्रीकृष्णांकडे आणि सांगितलं की अशी अशी तिथं चर्चा चालू आहे. कर्ण म्हणतो मी पांडवांना 6 दिवसात संपवल. मग भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतात की तुझ्या प्रतिस्पर्धी ग्रुपमध्ये असं असं ठरलेलं आहे, पांडवांना ते 6 दिवसात संपवायला कर्ण तयार आहे. तुझ्यात किती ताकद आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की माझ्यात इतकी ताकद आहे की मी एका दिवसात त्या कौरवांना संपवेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महावीर म्हणून अर्जुन आहे. आणि 5वे वीर म्हणजे धर्मवीर. आता धर्मवीर कोण, तर धर्मराजा. बघा हा धर्मराजा कधीच खोटं बोलला नाही, कधीच खोटं बोलला नाही, परंतु भगवंताच्या सांगण्यावरून अर्ध सत्य बोलले. तर स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला. आपण तर किती खोटं बोलतो, आपण तर जाताना आपलं काय काय गळून पडेल सांगता येणार नाही. विठ्ठल. धर्मराजा हे धर्मवीर. त्याप्रमाणे दुसरे धर्मवीर, धर्मवीर संभाजी महाराज की. आता मी तुम्हाला काय जय म्हणा म्हणलं होतं का? म्हणजे त्या राजांचं कार्यच असं आहे की आपल्या तोंडात आपोआप जय येतं. म्हणून आपले दुसरे धर्मवीर म्हणजे संभाजीराजे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव संभाजीराजे हे खरे धर्मवीर होऊन गेले. आणि हिंदू धर्माचा तो झेंडा, भगवा झेंडा त्यांच्यामुळे आज सगळीकडे लागलेला आहे. असे धर्मवीर म्हणजे संभाजीराजे. असे 5 वीर रामायणात सांगितले आहेत. परंतु माऊलींना दुसरेच वीर पाहिजेत. मग दुसरे वीर कोणते, तर जे वीर विषयांपासून इंद्रियांना दूर नेतात ते खरे वीर. हे तुकोबारायांना अपेक्षित आहे. विठ्ठल. आणि असे वीर कोण आहेत, तर आमचे संत आहेत. कारण संतांनीच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, माया यावर विजय मिळवला. यांना विषयांपासून त्यांनी दूर नेलेला आहे. बघा आपण एखादी, आता काही लोक वारीला गेली की काय म्हणतात, आम्ही तंबाखू सोडून आलो, मिसरी सोडून आलो. तसंच एका गावातला एक गृहस्थ वारीवरून आल्यानंतर त्याला लोक विचारतात, तू वारीला गेलता, मग चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर काय सोडून आला? तो म्हणतो मी राग सोडून आलो. बर, तोच व्यक्ती, तो रामभाऊ, त्या व्यक्तीला म्हणतो तुम्ही काय सोडून आले? राग सोडून आलो. बर, परत दुसऱ्या वेळेस येतो, म्हणतो काय ते मोबाईल आलता ना, त्या नादात काय मला कळलंच नाही, तुम्ही काय म्हणला? काय सोडलं? राग सोडला. परत तिसऱ्या वेळेस येतो, म्हणतात अहो काय झालं, तुमच्या घरातले गोंधळ चालू होता ना, तेव्हा मला नीट कळलं नाही, काय सोडलं? राग सोडला. असं करता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, असा तो 10-12 वेळा माणूस त्याच्याकडे तो विचारतो काय सोडलं? राग सोडला. मग तो एकदा चिडूनच म्हणतो 7 वेळा काय येत, एकदा सांगितलं समजत नाही का राग सोडला म्हणून? मग तो म्हणतो मग राग सोडला. मग हे काय? म्हणजे हे काम फक्त संतच करू शकतात, हे माणसांचं काम नाही. राग सोडला म्हणतो चिडतोय, रागावते त्याच्यावर, म्हणते परत जर माझ्या दारात आला तर तंगडच म्हणून हातात देईल. हा काय झाला? रागच झाला ना. मग या विषयांवर विजय फक्त संतांनी मिळविला. विठ्ठल. संतच फक्त या विषयांपासून, इंद्रिया
नाहीतर एखादीचं नाव असतं शांताबाई आणि भांडायला दम नाही. मी आमच्या गावातलं शांताबाईचं सांगते, ऐकलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. खरे गोसावी कोण? फक्त भगवी कपडे घातली म्हणजे काय गोसावी झालं का? तर काम क्रोध लोभ या सर्वांवर विजय मिळवावा लागतो, तेच खरे गोसावी आहे. आणि हे सगळं फक्त गुण आमच्या संतांच्या अंगी आहेत. आमचे संत हे सर्व श्रेष्ठ संत होऊन गेलेले आहेत, त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला आहे. तर यांचा काळ सुद्धा यांच्या पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला निघालेले असतात त्यावेळी तिथं काळ येतो. तिथं काळ आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तुझं इथं काय काम? त्यावेळेस तो काळ म्हणतो महाराज मी काय तुम्हाला न्यायला आलेलं नाही, तर हे विमान उंचीवर आहे, मग तुम्ही काय करा, एक पाय माझ्या माथ्यावर द्या आणि दुसरा पाय विमानात जाऊन तुम्ही बसा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, विठ्ठल म्हणजे हा काळ सुद्धा संतांच्या ताब्यात आहे. एवढे आमचे थोर संत होऊन गेले, एवढी संतांच्या ताकद आहे. माऊली तर म्हणतात कई काळाच्या पाथा पाय ठेवून आम्ही वैकुंठासी गेलो रे. या काळावर संतांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून संत हे सर्वश्रेष्ठ वीर आहेत. मग तुकोबारायांना एक माणूस म्हणतो तुम्ही सांगता की हे वैष्णव वीर आहे, शूर आहेत, मग नक्की करतात तरी काय? हे अभंगाच्या